नमस्कार, मी अतिजय गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत सचिन राऊत, जे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे विभागीय चिटणीस होते। कदाचित तुम्हाला माहिती नसतील, परंतु नुकताच त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। तर राऊत साहेब, एवढ्या वर्ष तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये होता आणि अचानक तुम्ही आज शकापला सोडून आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबत गेला, तर नक्की आमदारांच्या सोबत तुम्ही का गेला? विकास कामं व्हावी, आपले आमदार आहेत आणि त्यांच्या कामाचा सध्या जोरदार सगळीकडे चालू आहे। त्यामुळे मी महेंद्र शेठ आपले जे आमदार आहेत त्यांच्याकडे जाण्याचा विचार केला आणि त्यांचं मी सगळीकडेच बघतो, त्यांची जी कामं आहेत ते अतिशय जोरदार चालू आहे। विकास म्हणजे नक्की काय विकास व्हायला पाहिजे? कारण की तुम्ही नागाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये मला वाटतं येत आहे आणि नागाव हे जे काही इथले जो काही टुरिस्ट स्पॉट आहे, हा तुम्हाला माहिती आहे, इथं मुंबईवरून टुरिस्ट येतात आणि बाहेरूनही टुरिस्ट येतात आणि तुम्ही याला नागाव ग्रामपंचायतमध्ये मला वाटतं सर्वात जास्त रोजगारी हा देतात। तर नक्की तुम्हाला विकास करायचा आहे ह्या तुमच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून, नक्की काय विकास तुम्हाला पाहिजे होता जेणेकरून शेतकरी कामगार पक्षाकडून मिळाला नाही आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून मिळेल? आम्ही सर्व, आमचं गाव आहे हा पर्यटनावर अवलंबून आहे, आमचं रोजीरोटीच त्याच्यावर चालते आणि इकडे येणारे टुरिस्ट आहेत ते रिपीट जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की आम्ही 10 वर्षापूर्वी आलो तेव्हा उलट चांगला बीच होता, आता अजून खराब झाला किंवा डेव्हलपमेंट झालेली नाहीये किंवा सुशोभीकरण झालेलं नाहीये। तर हे कोण करणार? पंचायतीच्या शेवटी हा लिमिटेशन मध्ये आहे सगळं, तर वरना निधी आला पाहिजे आणि झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी पण मी आमदार साहेबांशी बोललो, त्यांनी मला आश्वासन पण दिलंय की आपण हे सगळं नक्की करूया। इव्हन माझ्याच म्हणजे जो मतदारसंघ ज्याचा मी विभागीय चिटणीस होतो, चौल आग्रह रस्ते आहे, त्याच्याबद्दल पण मी आमदार साहेबांशी बऱ्याचशा वेळा बोललो। त्यांनी पण समोरासमोर फोन लावून जे रोड कॉन्ट्रॅक्ट ज्यांना देणार आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलाय। पण आता जोरदार पाऊस वगैरे चालू आहे, जसा पाऊस थोडा कमी होईल मला म्हटले की दोन्ही आपण कामं करणार आहोत, तर त्यांच्या ह्या सगळ्या विश्वासावरच मी पक्षात आलोय आणि त्यांचा विश्वास मी पण सार्थ ठरवीन, मी पण जोरदार काम करीन आणि नक्कीच त्यांच्याबरोबर कायम राहील। आता तुम्ही ज्या अर्थाने म्हणजे आपण प्रवेश करत असतो, पण तुमचा प्रवेश ज्या निवडणुकीच्या तोंडावर सध्या झालेला आहे, हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे। कारण की येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक येत आहे। तुम्ही जर पाहिलं तर चौल जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, इथे सुरेंद्रदादा मागच्या वेळेला जिंकलेले होते, विरोधी पक्ष नेतेही होते। आता जर आपण पाहिलं तर जे काही आरक्षण पडलेलं आहे ते तुमच्याच समाजाचं आरक्षण आहे आणि जर निवडणुकांमध्ये आरक्षण पडलं आणि आमदार महेंद्र दळवी यांनी तुम्हाला सांगितलं बाबा निवडणूक तुम्हाला लढवावी लागेल, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात की? कारण की आमदारांनी तुमचं पहिल्यांदाच झालेलं आहे की बाबा तुला मी जिल्हा परिषद जी जागा आहे ती देणार आहे? नाही, असं काही ठरलेलं नाही आहे, पण आमदार साहेबांनी जर मला संधी दिली आणि त्यांचा माझ्यावर आशीर्वाद असेल तर मी नक्कीच ती संधी घ्यायला तयार आहे। कारण मला तसं पण समाजकार्य आणि विकास कामं करण्यात खूप पुढे राहावंसं वाटतं आणि नक्कीच आमदार साहेबांनी जर संधी दिली आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी नक्कीच उभा राहायला तयारी राखीन। तुमच्यासोबत एक अनुभवी राजकारणी इथल्या सुरेंद्रदादा म्हात्रे, त्याला तुम्ही ओळखता? हो, दादा सुद्धा अनुभवी आहेत, पण आता तुम्ही विकास कामांचं बघाल, त्यांचा विभाग असेल किंवा आमचा विभाग असेल, तर विकास कामं होणं गरजेचं आहे। सत्तेत असून पण बरीचशी कामं झालेली नाहीत जी व्हायला पाहिजे होती। परत तेच सांगेन की आग्राव चौल रोड असेल, पाण्याच्या समस्या असतील किंवा हे सुशोभीकरणाची कामं असतील, कारण हा विभाग त्यांचा जिल्हा परिषदला पण होता, पंचायत पण त्यांच्याच तिकडली जी चौल पंचायत आहे ती पण त्यांच्या सत्तेतली पंचायत आहे, पण कामं व्हायला पाहिजे मला तरी वाटतं की नाही झाले। तर त्यामुळे शेवटी मतदार राजा असेल, तो जो निर्णय घेईल तेच होणार, बघूया। बघा, जर तुम्ही जिल्हा परिषदेला उभे राहिला तर निश्चितच सुरेंद्रदादांचा विषय आला, परंतु शेतकरी कामगार पक्ष पण त्याच्यामध्ये असेल। मग शेतकरी कामगार पक्ष जर काय उमेदवार द्यायचा ठरला तर मला वाटतंय त्यांच्या दृष्टिकोनातून, तुमच्या माहितीतून शका पक्षाच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार असेल? मी अजून तेवढा राजकीय अभ्यास केलेला नाही, पण जेव्हा मी होतो पक्षात तेव्हा मी एकनिष्ठेने काम केलंय। सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहे की माझा स्वभाव कसा आहे, माझी काम करण्याची पद्धत कशी आहे,
त्यामुळे ते पण माझ्यासोबत राहतील असं मला विश्वास आहे. पण पुढे राजकारण नेमकं काय घडणार आहे याची मला खरोखर कल्पना नाहीये, त्यामुळे याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही. राहुल साहेब, तुम्ही बघत तर शेतकरी कामगार पक्षाने गेली कित्येक वर्षे रायगडवर राज्य केलेलं आहे. येणाऱ्या अशा 6 वर्षामध्ये फक्त असं काय झालंय की तुमच्यासारखे शेतकरी कामगार पक्षाचे फक्त शेतकरी कामगार पक्षाचेच नेते शेकापाला हळूहळू सोडून जायला लागलेले? हे पण वरचं राजकारण झालं, पण मला वाटतं की जे सत्तेत असतील, जे आपली महाराष्ट्राची सत्ता असेल त्या सत्तेबरोबर जायला पाहिजे होतं पूर्वीपासून. कारण सत्तेत राहून कामं करता जास्त आली असती. म्हणजे एकंदरीत माझं वैयक्तिक मत आहे. बाकी भाई आणि ताई त्यांनाच नेमकं माहीत असेल की ते का, आणि आता ही जी पत्तजड होते ती का होते. चित्रलेखा पाटील यांचा प्रभाव का झाला? कारण की तुम्ही भरपूर काम केलं. हो, मी तर खूप काम केलं, खूप मेहनत घेतली. पण कदाचित आपले आमदार त्यांचं काम त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं झालं असेल आणि त्याचाच प्रभाव म्हणून आमदार साहेब निवडून आले. नागाव ग्रामपंचायतीचे मयेकर तुमचे चांगले मित्र आहेत. हो, नक्कीच आम्ही चांगले मित्र आहोत. जरी मी पक्ष बदलला असेल तरी आमची मैत्री कायमच राहील आणि मी त्याच्यासाठी, तो माझ्यासाठी, निखिल, आम्ही नक्कीच कायम एकत्र राहू, पक्ष कुठलाही असो. म्हणजे जागा मिळाली तर निखिल तुम्हाला मदत करते? करेल ना, मित्र आहे. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की तुम्ही जवळजवळ भरपूर वर्ष शकापमध्ये होता. आता शकापचा जर आपण अनुभव जर बघत असेल, तुम्हाला उराशी माहिती असेल तो अनुभव, आणि आत्ताच नव्याने तुम्ही आमदारासोबत गेलात आणि आमदार तुम्हाला काही जास्त तुम्हाला भेटले नसेल अजूनपर्यंत, तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोघांमध्ये असा काय फरक जाणवला की बाबा ज्या व्यक्तीच्या सोबत मी गेलो तो व्यक्ती कसा आहे? आमदारांचं एक वैशिष्ट्य मी सांगेन की त्यांच्याकडे इझी ऍक्सेस आहे. म्हणजे तुम्ही सर्वसाधारण माणूस असेल तरी तो तिथे जाऊ शकतो, डायरेक्ट बोलू शकतो, त्याचं काम सांगू शकतो आणि ते डायरेक्ट ज्याचं काम असेल त्याला, म्हणजे समजा पोलीस स्टेशनला काम आहे किंवा कुठल्या तहसीलमध्ये काम आहे, तर ते डायरेक्ट तिथेच फोन लावून की बाबा माझा माणूस आहे, काम झालं पाहिजे, व्हायला पाहिजे किंवा का होत नाही, तिथल्या तिथे निर्णय आहे. ही पद्धत जास्त आवडली आणि त्यामुळेच लोक त्यांच्याकडे जास्त आकर्षित पण झाले. बाकी मी नाही काय बोलत. तर आपल्यासोबत सचिन राऊत साहेब होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक, आता हे शकापमध्ये होते त्यांना सुद्धा कळायला लागलेलं आहे की एक, मला वाटतं आशेची किरण त्यांना दिसलेली आहे की आपला जो नागाव आहे, त्याही सांगितलं की आलटून पलटून कधी 14-15 वर्षानंतर काही इथे लोक व्हिजिटर येतात आणि ते बोलतात की ते पण त्या क्षेत्रामध्ये आहेत की अजूनपर्यंत नागावमध्ये असं काही बदल झालेला नाही. आणि मित्रांनो, ते त्या क्षेत्रामध्ये आहेत. इतर नागाव पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे आणि नागावचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे. जर विकास जर व्हायचा असेल तर आपल्याला सत्तेतील आमदारासोबत जायला पाहिजे होतं आणि शेवटीला त्यांना नाईलाज असतो हा निर्णय घ्यावा लागला. कारण की आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी आपल्याला निधी आवश्यक पाहिजे आणि एक ग्रामपंचायत ही एक आवश्यक निधी जो असतो तो उपलब्ध करून देऊ शकत नाही. असं सर्व त्यांच्या ह्या गोष्टी प्रवेशामागच्या त्यांनी सांगितल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांनी जर का संधी दिली तर निश्चितच ते ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला वाटतं जवळजवळ 3-4 हजारचा लीडसुद्धा मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला आहे. त्याच्यामुळं जर का त्यांना संधी मिळाली तर निश्चितच जास्त काही मेहनत करायची आवश्यकता तुम्हाला मिळणार नाही. आमदार त्यांच्यावर कृपा आशीर्वाद दाखवतात काय ते आपण पाहूया. मित्रांनो, तुमचा इथेच थांबतो. धन्यवाद.